नमस्कार. मी रमेश क्षीरसागर. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बरीच वर्ष आंतरराष्ट्रीय विभागात काम केल्यानंतर नुकताच मी बँकेच्या सेवेतून महाव्यवस्थापक म्हणून निवृत्त झालो आहे. आतापर्यंत फॉरेन एक्सचेंज या विषयावर माझे बरेच पुस्तकं आहेत, बरेच प्रेझेंटेशन्स आहेत, निरनिराळ्या ठिकाणी मी शिकवतो, परंतु हे सर्व इंग्रजीत. पण काही मित्रांच्या सांगण्यानुसार मराठीमध्ये आपण का प्रयोग करू नाही, कारण हा फॉरेन एक्सचेंज हा विषय एक क्लिष्ट म्हणून समजला जातो. प्रत्यक्षात तो तसा आहे का? अजिबात नाही. मी तर म्हणेल की हा अत्यंत सोपा आणि सरळ विषय आहे, फक्त तो समजून घेण्याची गरज आहे. तर या व्हिडिओमध्ये सामान्य नागरिकांसाठी, ज्याला आपण भारतीय नागरिक म्हणतो, त्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या विदेशी विनिमय किंवा आपण ज्याला फॉरेन एक्सचेंज म्हणतो त्या सुविधा आणि त्यांना कशाप्रकारे त्या पूर्ण करता येतील याविषयी अत्यंत साधे आणि सरळ सोप्या भाषेमध्ये आपण चर्चा करूया. आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी लागतं फॉरेन एक्सचेंज? विदेशी प्रवास, बाहेर जाण्यासाठी, परदेशात शिक्षणासाठी, मुलांसाठी आपल्याला फॉरेन एक्सचेंजची गरज पडते. वैद्यकीय उपचारासाठी आपल्याला फॉरेन एक्सचेंजची गरज पडते, किंवा ज्याला आपण परकीय चलन म्हणतो. मी थोडे मिक्स शब्द वापरतो म्हणजे आपल्याला ज्यांना समजण्यासाठी ते जास्त सोयीस्कर होईल. नंतर आपण भेट देतो कुठल्याही कारणानिमित्त, त्यासाठीसुद्धा आपल्याला फॉरेन एक्सचेंजची आवश्यकता भासते. व्यवसाय हा तर आजकाल आपण ज्यावेळेस ग्लोबल विलेज म्हणतो, सर्व जग एक विलेज झालेलं आहे, तर मग प्रवास तर वाढणारच. आणि प्रवासाला जाण्यासाठी फॉरेन एक्सचेंज किंवा परदेशी चलनाची आवश्यकता ही भासणारच. आता पूर्वीसारखे ट्रॅव्हलर चेक्स राहिले नाहीत. करन्सी नोट्स किंवा ज्याला आपण नोटा म्हणतो त्याही फार उपयोगी पडत नाही. तर प्रीपेड कार्ड आलं. शेवटी म्हणतात ना, गरज ही नवीन संशोधनाची जननी असते. तसे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स किंवा गोष्टी मार्केटमध्ये किंवा बाजारात येत जातील तर ते आपण वापरूया. नोकरीसाठी जाताना किंवा ज्यांना कायमचं स्थलांतरित व्हायचं आहे, सुरुवातीला तिथे खर्च येतो. त्या खर्चाची सुद्धा गरज भागवण्यासाठी आपल्याला परकीय चलनाची आवश्यकता भासते. रिझर्व्ह बँकेने ही LRS स्कीम आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये $2.5 लाख वर्षाला आपल्याला परकीय गुंतवणूकसुद्धा करण्याची परवानगी दिलेली आहे. आपण आता परदेशात घर घेऊ शकतो, किंवा तिथले शेअर्स आपण विकत घेऊ शकतो, किंवा एक छोटीशी आपण कंपनी वगैरे काही तिथं जर सुरुवात केली तर त्यामध्ये सुद्धा आपण भागीदार होऊ शकतो. पण त्यासाठी सुद्धा आपल्याला परकीय चलनाची आवश्यकता असते. आणि हो, आपले जवळचे नातेवाईक, आता तर प्रत्येक घरातलं कोणी ना कोणी परदेशात असतंच. त्यांना तिथे जर काही अडचण आली आणि आपल्या मदतीची गरज भासली तर त्यासाठीसुद्धा आपल्याला त्यांना घरखर्चासाठी, मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी मदत करता येते, पैसे पाठवता येतात. त्यासाठीसुद्धा आपल्याला परकीय चलनाची आवश्यकता असते. जसं आपण म्हणतो की आपले बरेचसे नातेवाईक, बरेचसे ओळखीचे मित्र, परिवार हा परदेशात स्थायिक झालेला आहे. पण त्यांना भारतात त्यांना जर काही रुपयामध्ये गरज भासली, आपण त्यांना $2.5 लाख कर्जही देऊ शकतो. हो, पण ते कर्ज बिनव्याजी असलं पाहिजे आणि ते भारतातच दिलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या इथल्या खात्यामध्ये रुपयामध्ये जमा करायला पाहिजे. आपल्याला हे पैसे कर्ज देऊन बाहेर पाठवता येत नाही. तर आपण बघूया पुढे या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला काय काय करावं लागेल. ह्यामध्ये सगळ्या यासाठी रिझर्व्ह बँकेने एक स्कीम काढलेली आहे, लिबरलाइज्ड एक्सचेंज रेट स्कीम, LRS, लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम. ती जी स्कीम आहे ती फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट याच्या अंतर्गत आहे. खरं बघितलं ना तर भारतात आपण जे काही परदेशी चलन, विदेशी विनिमय चलन म्हणतो, या सगळ्यांची मालकी फक्त रिझर्व्ह बँकेकडे असते. आपण फक्त रुपयाचे मालक हो. प्रत्येक डॉलर कुठल्या गोष्टीसाठी वापरायचा किंवा नाही वापरायचा याचा अधिकार हा खऱ्या अर्थाने रिझर्व्ह बँकेकडे असतो. आणि आपण ज्याला फेमा म्हणतो, त्या फेमाच्या अंतर्गत
रिझर्व्ह बँक वेगवेगळे नियम तयार करते आणि त्या अंतर्गतच आपण हे सगळे व्यवहार करू शकतो. कुठल्या गोष्टीसाठी किती परदेशी चलन नेता येते किंवा पाठवता येते, त्यासाठी अटी शर्ती काय असतील, तसंच ते कोण विकू शकेल, हे सगळं रिझर्व्ह बँक ठरवते. भारतात काही सहकारी व छोट्या बँका सोडल्या तर बहुतेक सगळ्या बँकांना परदेशी चलन विभागाची परवानगी असते. ते काम त्यासाठी स्वतंत्र एक परवाना लागतो, तो रिझर्व्ह बँकेने दिलेला असतो. बँका सोडून आपण आता बघतो एअरपोर्टवर आपल्याला मनी चेंजर्स दिसतात. काही प्रवासी कंपन्या ज्या आहेत, मोठ्या प्रवासी कंपन्या, त्यांनासुद्धा त्यांनी ठराविक गोष्टीसाठी म्हणजे फक्त मर्यादित जे व्यवहार करण्यासाठी एक मर्यादित परवाना दिलेला असतो. पूर्वी काय असायचं, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला वेगळं मर्यादा असायची की मी परदेशाला प्रवासात गेलो तर मला किती जास्तीत जास्त डॉलर घेता येतील, किंवा शिक्षणासाठी मला किती डॉलर पाठवता येतील, किंवा मला जर वैद्यकीय खर्चासाठी पाठवायचं असेल तर मला जास्तीत जास्त किती पाठवता येतील. ह्या प्रत्येक विषयवार गोष्टीवर मर्यादा असायच्या. पण रिझर्व्ह बँकेने आता ते खूप सोपं केलं आहे. ते कसं सोपं केलं आहे, चला बघूया. विविध उद्देश, मर्यादा एकच, लिमिट एकच. खूप सोपं केलं आहे सगळी गोष्ट. आता आपल्याला विदेश प्रवास, जसं आपण आत्ता बोललो, विदेश प्रवासासाठी आपल्याला चलन लागत असेल, विदेशी शिक्षणासाठी लागणार असेल, वैद्यकीय उपचारासाठी लागणार असेल, भेट पाठवायची असेल कोणाला, व्यवसायाच्यासाठी प्रवास करावा लागत असेल, ऑर्डर घेण्यासाठी, एक्सपोर्टसाठी किंवा इम्पोर्टसाठी आपल्याला जायचं असेल बाहेर, किंवा इतर व्यावसायिक संबंधी कुठलीही परदेशी भेट आपल्याला आवश्यक असेल, नोकरीसाठी जाणार असेल, किंवा कायमचं स्थलांतरित एखाद्या देशात व्हायचं असेल, आपली स्वतःची भारतात राहून काही गुंतवणूक व्हावी असं आपल्याला वाटत असेल, आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपल्याला मदत करावीशी वाटत असेल, किंवा भारतीय आपले जे अनिवासी भारतीय, ज्याला आपण NRI म्हणतो, नॉन रेसिडेंट इंडियन्स, जे आपले मित्र, आपले नातेवाईक जे बाहेर असतात आणि त्यांचं तरी भारताशी नातं टिकून असतं, त्यांना आपल्याला काही कर्जरूपाने मदत करायची असेल तर आता वेगवेगळ्या मर्यादेची, वेगवेगळ्या लिमिटची गरजच रिझर्व्ह बँकेने ठेवली नाही. हे सगळं एकत्र बंडल केलं आहे, हे सगळं एकत्र मर्ज केलं आहे. बघा, अगदी सोपं काम झालं, कुठलंही लक्ष ठेवायची गरज नाही. आणि हे सगळं एकच लिमिट $2,50,000 प्रत्येक आर्थिक वर्षाला, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ही लिमिट आहे. ओके, म्हणजे एका घरामध्ये जर 4 लोक असतील ते प्रत्येक $2,50,000 बाहेर पाठवू शकतील. ऑफकोर्स त्याच्यासाठी, त्या गोष्टीसाठी त्यांना वेगवेगळ्या ज्या हे ठेवलेल्या आहेत शर्ती, त्या प्रत्येकाने पूर्ण करायला पाहिजे. जसे की पॅन कार्ड प्रत्येकाकडं पाहिजे, उत्पन्नाचं साधनही पाहिजे ना. तर ते जर असेल तर प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्ररित्या $2,50,000 पाठवू शकते. जर या घर किंवा वगैरे हे जर 2 व्यक्तींच्या नावावर आपण एकत्र घेणार असू तर दोन्ही मिळून $5,00,000 एकत्रसुद्धा पाठवता येतात. पण ते दोघां मिळून, ओके, प्रत्येकाला फक्त $2,50,000. त्याच्यापेक्षा जर एखाद्याला गरज पडली, काही आवश्यकता भासली, जसं वैद्यकीय वैद्यकीय उपचार असेल वगैरे, तर त्यासाठीसुद्धा आपल्याला रिझर्व्ह बँकेचे दार उघडे असतं. आपण त्यांना अर्ज करून त्याची परवानगी मिळवू शकतो. ते आता फार कठीण राहिलेलं नाही आहे. प्रत्येक गरजेसाठी रिझर्व्ह बँक परवानगी देते. फक्त ती गरज आपली खरोखरची गरज असली पाहिजे, जेन्युइन असली पाहिजे. आहे की नाही सोपं? फक्त एक $2,50,000ची लिमिट लक्षात ठेवायचं, संपलं. त्याच्यात अवघड काय? आता पुढचा प्रश्न येतो, मला फॉरेन एक्सचेंज कुठे मिळेल? ओके, चला आपण तेही बघूया. कुठे जायचे, केव्हा जायचे, कागदपत्र काय न्यायचे, हे मी तुम्हाला सांगतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला परकीय चलन आपली प्रवासाची जी तारीख असेल ना, त्याच्यात जास्तीत जास्त 60 दिवस अगोदर घेता येतं. ओके, आणि जर काही कारणामुळे आपला प्रवास रद्द झाला आणि आपण परकीय चलन घेतलं असेल
तर आपण ते परत बँकेत सरेंडर करू शकतो, बँकेला परत करू शकतो. बँक आपल्याला त्याचे रुपये परत देतील आणि परत ज्यावेळेस जायचं असेल त्यावेळेस आपण परत घेऊ शकतो. त्याच्यावर काही बंधन नाही. आणि हो, समजा $2000 आत जर असेल ते तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता, तशी परवानगी आपल्याला कायद्याने दिलेली आहे. आता जायचं कुठे? आपल्या बँकेत जिथं खातं असेल तिथं, ते तर खूप छान, कारण आपलं खातं तिथं असतं, पैसे देणं सोपं होतं. पण सगळ्याच बँकेच्या सगळ्या शाखा ह्या परदेशी चलनामध्ये व्यवहार करत नाहीत. तर प्रत्येक बँकांचे प्रत्येक शहरात तर बहुतेक ठिकाणी मोठाली जी शाखा असते तिथं हे सगळं कार्य होतं. तर तुम्ही तुमच्या शाखेत विचारू शकता की कुठल्या शाखेमध्ये परकीय चलनाचे व्यवहार होतात, तिथं तुम्ही जाऊ शकता. प्रवासासाठी आपण इव्हन आता ट्रॅव्हल्सकडे बुकिंग करतो, तेच आपल्याला सांगतात की आम्ही तुम्हाला देतो, नाही का? एअरपोर्टवर जर बघितलं तर मनी चेंजरची पाटी, मनी एक्सचेंजची पाटी तुम्हाला सगळीकडे दिसेल. तेही आपल्याला पैसे बदलून देतात, म्हणजे रुपयाचे जे आपल्याला डॉलर, पाऊंड, युरो, कॅनेडियन डॉलर, जापानीज येन, जे काही तुम्हाला हवं आहे ते मिळेल. पण हे करताना एक लक्षात घ्या, त्यांचे जो रेट असतो डॉलर विकण्याचा त्यांचा रुपयाच्या विरुद्ध, तो किती आहे. कारण असं लक्षात येतं की तो रेट थोडा बँकेपेक्षा जास्त असतो. तर जर बँकेत आपल्याला सुविधा उपलब्ध असेल तर आपण त्याचाही विचार करा. जो रेट तुम्हाला योग्य वाटला तो रेट आपल्याला आपण तिथं जाऊन आपलं काम करू शकतो. केव्हा जायचं? सोपं आहे. सोमवार ते शुक्रवार. शनिवार रविवारी फॉरेन एक्सचेंज मार्केट जे असतं तेच बंद असतं. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी जे दर असतात, विनिमय दर ज्याला म्हणतो, एक्सचेंज रेट आपण ज्याला म्हणतो, ते उपलब्ध नसतात. जर शनिवारीसुद्धा काही ठिकाणी आपल्याला मिळतं, पण ते शुक्रवारचा रेट किंवा शुक्रवारचा दर लावतात आणि त्यांना माहीत नाही सोमवारी बाजार कुठे उघडेल, तर त्यामुळं ते त्या ठिकाणी त्याच्यावर थोडं जास्त त्यांचं मार्जिन त्याच्यावर लावतील. तर ते कदाचित आपल्याला आर्थिकदृष्ट्या महाग पडतं. शक्यतो सकाळच्या पहिल्या सत्रात केव्हाही चांगलं, कारण सकाळी मार्केट सुरू झालेलं असतं, फॉरेन एक्सचेंज मार्केट सुरू झालेलं असतं, विनिमय दर उपलब्ध असतात. तर सकाळचा वेळ हा जास्त सोयीस्कर असतो. मनी चेंजर जसं मी तुम्हाला सांगितलं 24 तास एअरपोर्टवर उपलब्ध असतात. त्यांच्या वेळेप्रमाणे आपण एअरपोर्टवर असतं. बऱ्याच ठिकाणी त्यांचे ऑफिसेससुद्धा आहे. जवळपास 12 तास दिवसाचे ते असतात, उपलब्ध असतात, जास्त सोयीस्कर असतात. पण त्या ठिकाणी आपल्याला 2 अडचणी येतात. एक तर त्यांचं दर आपण एकदा बघून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपले पैसे आपण त्यांना देताना आपल्या शेवटी बँकेचाच उपयोग करावा लागतो. मग त्यांना चेक अगोदर द्यायला लागतो किंवा त्यांच्या नावावर तुम्हाला बँकेतनं NEFTने पैसे पाठवावं लागतात. त्यांना पैसे तर द्यावे लागतील ना रुपयाचे, तर ते कसे देणार? सो ती थोडी अडचण येते. पण जे आपल्याला सोयीस्कर आहे तो मार्ग आपण घेऊ शकतो. आता कागदपत्र काय पाहिजे? कारण तो आपल्यापुढं आवासून प्रश्न असतो. मी इतके वर्ष काम केलं या विभागात, 30 वर्ष, आणि रिटायरमेंट झाल्यानंतर अजूनही मला मित्रांचे फोन येतात की बाबा एवढे पैसे पाठवायचे, काय करू सांग. तर सगळ्यांना हे सोयीस्कर व्हावं म्हणून मुद्दाम हे प्रेझेंटेशन मराठीत आणि सगळ्यांना अगदी सोप्या शब्दात कुठले कागदपत्र लागतात यासहित मी तयार केलं आहे. चला बघूया प्रत्येक गोष्टीसाठी काय काय कागदपत्र लागतात. प्रवासासाठी फार काही लागत नाही. मग पासपोर्ट आपल्याकडे असतोच, त्याच्यावर व्हिसा असतो, त्याची एक झेरॉक्स काढा. हां, पॅन कार्ड आता प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक आहे. ओके, पॅन कार्डाची एक झेरॉक्स ठेवा. प्रवासाच्या तारखेचं विमान तिकिटाची प्रत आपल्याला आजकाल सगळं मेलवर मिळतं, त्याची एक प्रत ठेवा. ती कशासाठी पाहिजे की आपल्याला 60 दिवस अगोदर फक्त परकीय चलन घेता येतं. तर त्यामुळं तेही जर असले तर तुम्हाला बँक किंवा कुठली एजन्सी जी असेल जी त्यांच्याकडनं आपण परकीय चलन घेतो, कुठलाही प्रश्न विचारणार नाही. त्यांनाच कळेल की यांना चांगली माहिती आहे. फक्त तुम्ही पेपर त्यांच्या हातात द्या आणि ते तुमच्या हातात पेपर द्या, पैसे द्या आणि परकीय चलन घ्या. एक फॉर्म A2 असतो. हा फॉर्म A2 जो आहे हा रिझर्व्ह बँकेने इंट्रोड्यूस केलेला आहे, प्रिस्क्राईब केलेला आहे. हा फॉर्म A2 आपल्याला नेटवरसुद्धा मिळू शकतो. तो जर घरून भरून घेऊन गेलात ना, जास्त सोपं पडेल. याच्यामध्ये काय आहे, हा फॉर्म 2 म्हणजे आपले अर्ज आहे हो, दुसरं काही नाही. नाव मोठं,
अर्ज आहे की मला परकीय चलन या गोष्टीसाठी हवं आहे, मला ही करन्सी पाहिजे, इतकं रक्कम पाहिजे आणि मला तुमच्या बँकेत हा माझा खाते नंबर आहे, तो तुम्ही त्याच्यात पैसे डेबिट टाका आणि मला हे द्या. आणि त्याच्यात एक महत्त्वाचं एक लक्षात घ्या की त्याच्यात एक आपल्याला डिक्लेरेशन द्यायला लागतं, आपल्याला हे लिहून द्यावं लागतं की या आर्थिक वर्षात मी आतापर्यंत किती डॉलर वापरलेले सगळ्या गोष्टींसाठी मिळून. आपण म्हणलो ना 2,50,000ची लिमिट, मग ती लिमिट जी आहे ती आपण तिच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि ते या फॉर्ममध्ये आहे. अत्यंत सोपा साधा सरळ फॉर्म आहे, काही त्रास नाही. चेकबुक बरोबर असू द्या लागलं तर, कारण काही बँकांमध्ये ते डायरेक्ट डेबिट अकाउंटला टाकत नाही, ते चेकबुक मागतात. काही ठिकाणी ते डायरेक्ट डेबिट टाकतात. परत चक्कर नको म्हणून घेऊन जा. विदेशी शिक्षणासाठी ठीक आहे, प्रवासासाठी एवढंसं पुरेसं आहे. बरं ठीक आहे, चला आपण आता विदेशी शिक्षणाकडे वळूया. या ठिकाणीसुद्धा प्रवास आलाच की पहिल्यांदा आपण ज्यावेळेस मुलांना पाठवतो तर त्यावेळेस परत जे प्रवासासाठी लागणारे जे कागदपत्र आहे तेच लागतील. पासपोर्ट लागेल, विसाची कॉपी लागेल, नंतर तिकिटाची कॉपी लागेल 7 दिवसासाठी. पॅन कार्ड तर आहेच. मुलाचं पॅन कार्ड नसेल तर तुमचं पॅन कार्ड घ्या, कारण तुम्ही पाठवता ना पैसे. तर ज्याच्या खात्याला डेबिट पडतील त्याचं पॅन कार्ड लागेल. फॉर्म A2 जसं मी अगोदर म्हणलो ते लागेलच. ते प्रत्येक गोष्टीसाठी फॉर्म A2 लागेल, कारण फॉर्म A2 म्हणजे अर्ज असतो. चेकबुकसुद्धा असू द्या. प्रवेश मिळाल्याचे पत्र म्हणजे तुम्हाला सांगता येईल की विदेशी शिक्षणासाठी चाललं आहे. हे पहिल्यांदा जाताना एवढीच गोष्ट लागेल. हां, दुसऱ्यांदा जर तुम्हाला नंतर त्याला पैसे पाठवायचे असेल मुलीला, तर या बाकीच्या गोष्टीची गरज नाही. तुमचा फक्त एक अर्ज आणि पॅन कार्ड, हे फॉर्म A2 आणि पॅन कार्ड आणि ऑफकोर्स चेकबुक तर लागेल. बँकेत पैशाशिवाय असं काही होत नसतं, त्यामुळे चेकबुक कायम बरोबर ठेवा. या 3 गोष्टी लागतील. नंतर तुम्ही केव्हाही पैसे पाठवू शकता. 2,50,000 हे लक्षात ठेवा, ती लिमिट आहे. वैद्यकीय उपचारासाठी जायचं तरी आपल्याला प्रवास आलाच. आणि प्रवास म्हणला की पासपोर्ट, परत व्हिसा, पॅन कार्ड, तिकीट, या 4 गोष्टी. प्रवास म्हणला की या 4 गोष्टीचं झेरॉक्स आपल्याबरोबर ठेवायचं. फॉर्म A2 प्रत्येक ठिकाणी जसं आपण म्हणलो तोही हवाच आहे. चेकबुक पाहिजेच पाहिजे. हे घेऊन जा, काही प्रश्न नाही. तुमचं जर खर्चाचा अंदाज $2,50,000 जास्त असेल तर हरकत नाही. त्यावेळेस मात्र तुम्हाला खर्चाचं अंदाजपत्रक घ्यावं लागेल. मग तुम्ही बँकेला सांगू शकता की माझा खर्च $2,50,000 जास्त आहे. $2,50,000 लक्षात घ्या. तसं असेल तर बँक त्यावेळेस त्या $2,50,000 जास्त रिलीज करू शकते. ओके. नंतर कोणाला भेट पाठवायची असेल, सिम्पल फॉर्म्स, आपला नेहमीचा A2 फॉर्म, पॅन कार्डची कॉपी आणि चेकबुक. पॅन कार्ड आवश्यक आहे, कारण आपण किती पाठवतो पैसे हे सगळे पॅन कार्डवर आता एका ठिकाणी त्याची नोंद होते. दुसरी गोष्ट, फक्त कॅशमध्ये जास्तीत जास्त 50,000 घेते बँक, त्याच्यापेक्षा जास्त कॅशमध्ये आपल्याकडून पैसे घेणार नाही. आपल्या खात्यालाच डेबिट करणं आवश्यक असतं. तर त्यामुळं आता इथून पुढं पॅन कार्डची प्रत्येक ठिकाणी आपल्याला जवळ असणं आवश्यक आहे. व्यवसायासाठी प्रवास असला तर परत शेवटी तो प्रवासच ना, म्हणजे परत पासपोर्ट आला, व्हिसा आला, पॅन कार्ड तर आवश्यकच आहे, विमानाचं तिकीट आवश्यक आहे, फॉर्म A2. आणि हो, या ठिकाणी एकच गोष्ट वेगळी लागते, ते म्हणजे हे व्यवसायासाठी असल्यामुळं तुमच्या कंपनीच्या किंवा फर्मच्या लेटरवर एक पत्र द्या, कारण तुम्ही कंपनीचं अकाउंट डेबिट करताय ना. तर त्यासाठी कंपनीचं पत्र लागेल की हे प्रवासासाठी जातात आणि आमच्या खात्याला डेबिट टाका. म्हणजे कंपनीचं पत्र असलं तर कंपनीच्या अकाउंटला डेबिट टाकू शकते बँक. नोकरीसाठी, स्थलांतरासाठी गेल्यानंतर पैसे लागतील. घर घ्यायचं असतं, तिथं आपलं सुरुवातीला थोडं स्थिर स्थावर होण्यासाठी बराच खर्च येतो. त्या खर्चासाठी सुद्धा पैसे आपण नेऊ शकतो. आणि त्यासाठी परत प्रवासाला म्हणजे यालाही सुद्धा परत प्रवासासाठी लागणारी सर्व कागदपत्र आणि तुमचं पॅन, चेकबुक, नोकरी मिळाल्याचं नेमणूकपत्र हे लागणारच. जर नंतर पैसे पाठवणार असाल तर मग फक्त फॉर्म A2, पॅन कार्ड आणि चेकबुक.
जसं मी म्हणालो की आता $2,50,000ची आपल्याला लिमिट आहे, त्यामध्ये आपण बाहेर गुंतवणूकही करू शकतो. मग ती गुंतवणूक एखाद्या घरामध्ये असेल किंवा तिथल्या कंपनीच्या शेअर्समध्ये असू शकते, किंवा आपण एखादी कंपनी सुरू केली तर त्याचा भागीदार म्हणून सुद्धा आपण जाऊ शकतो. त्यासाठी सुद्धा आपल्याला परदेशी चलन घेता येतं. लागणार काय? अगदी सोपं, फॉर्म E2, पॅन कार्ड आणि चेक, बस. नंतर जवळच्या नातेवाईकांना कधी गरज पडली तर आपल्याला मदत नक्कीच करता येते. त्यासाठी सुद्धा रिझर्व्ह बँकेने आपल्याला सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि कागदपत्रंसुद्धा किती कमी आहेत बघा. फक्त फॉर्म E2, पॅन कार्डची कॉपी, चेकबुक. आणि हो, येणाऱ्या जर एखादं आपल्या अनिवासी भारतीय आपले कोणी असतील आणि त्यांना भारतात गरज पडली काही खर्चासाठी, तर आपण त्यांना कर्जही देऊ शकतो. ते कर्ज विनाव्याजी असलं पाहिजे. भारतात आपल्याला त्यांच्या NRO अकाउंटमध्येच जमा करायला पाहिजे. कर्ज देऊन ते पैसे बाहेर पाठवता येणार नाही. आणि ते पैसे ते मग त्यांच्या NRO अकाउंटमधून आपल्याला देऊ शकतात. जरी इथं आपण फॉरेन एक्सचेंज किंवा परकीय चलन प्रत्यक्षात घेत नसलो तरी हे सर्व मिळून आपल्याला 2,50,000ची मर्यादा पाळावी लागते. अनिवासी भारतीयांना दिलेलं कर्जसुद्धा याच या लिमिटचा भाग पकडला जाईल. ठीक आहे. आता हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितलं हे सर्वसाधारण कागदपत्र आहे. तर काही ठिकाणी प्रत्येक बँकेचे त्यांची थोडी कार्यपद्धती असू शकते. काही बँकांनी आपापल्या हेड ऑफिसच्या गाईडलाईन्सप्रमाणे किंवा त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे वेगवेगळे कागदपत्र मागू शकतात, पण फार वेगळे असण्याचं काही कारण नाही आहे. कारण हे जे मी तुम्हाला सांगितलं हे मूळ कागदपत्र आहे. हे एवढे असल्यानंतर 90% काम झालं, 10% एखादं प्रत्येक बँकेच्या नियमाप्रमाणे थोडेफार कमी जास्त असू शकेल. त्याची माहिती तुम्हाला बँकेच्याच याच्यामध्ये मिळेल. धन्यवाद. मला नक्की खात्री आहे की हा मराठी भाषेतील माझा खरं म्हणजे या विषयावर बोलण्याचा किंवा व्हिडिओचा पहिलाच प्रयोग आहे. हा नक्की आपल्या सगळ्यांना आवडेल. आपला अभिप्राय मला जरूर कळवा खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहून. आणि पुढील व्हिडिओ आपल्याला वेळेवर मिळण्यासाठी लगेच मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि एखाद्या विषयावर जर आपल्याला आणखीन आपल्या मराठीत व्हिडिओ हवा असेल तर मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.